नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी 2022 आणि आजच्या आपल्या इंग्रजीच्या तासाला तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला आठवत असेल, मागच्या बुधवारी आपण 4.2ला सुरुवात केली होती, बेबी पेंगॉलिन्स नाईट आऊट, आणि तो पाठ आपला पूर्ण नव्हता झाला, अर्धा राहिला होता, जो आज आपल्याला पूर्ण करायचा. आपण पेज नंबर 91 आणि 92चा अभ्यास केला होता. आज आपण पेज नंबर 93 आणि 94चा अभ्यास करणार आहोत. चला तर मग तयार आहात ना सगळे? तर सर्वांनी आपल्या पाठ्यपुस्तकातून पेज नंबर 93 उघडायचं आहे आणि मी वाचते तिथे बोट फिरवायचं. ठीक आहे? लॉंग ॲगो, वेन ओनली ट्रायबल पीपल लिव्हिंग इन द जंगल्स दे न्यू अबाउट अस. आपण मागच्या बुधवारी ह्या पाठात काय पाहिलं होतं आठवते का? पेंगॉलिन आई जी असते ती आपल्या 1 महिन्याच्या बाळाला पहिल्यांदा बिळाच्या बाहेर घेऊन जाते आणि एका वारुळाकडे ती नेते. कारण इतके दिवस बाळ म्हणजे 1 महिना बाळ घरी असल्यामुळे, म्हणजे बिळात असल्यामुळे, आणि फक्त आईच्या दुधावर त्याचं पोषण होत होतं, त्यामुळे त्याला दुसरं खाद्याची गरज होती. आणि घरात राहून किंवा बिळात राहून त्यालाही कंटाळा आला होता. त्या आईला सतत म्हणत होती, मला बाहेर घेऊन जा. ठीक आहे? म्हणून आई त्याला रात्रीच्या वेळेस बाहेर जंगलात फिरायला नेते आणि तिथे एका वारुळाजवळ ती नेते, मुंग्याच्या वारुळाजवळ, आणि ती आपल्या निमुळत्या तोंडाने ते वारूळ पोखरते. आतमध्ये असतात वाळव्या. त्या वाळव्या ती पटापट खाते आई. हे आपण मागच्या तासाला पाहिलं होतं. ती आपली लांब लचक जीभ जी आहे ती बाहेर काढते. जी चिकट जीभ असल्यामुळे त्या वाळव्या तिच्या जिभेला चिकटतात आणि ती पटापट त्या वाळव्या आपल्या तोंडात घेते आणि ती एका बाजूने आपल्या बाळाला दाखवत असते की अन्न कसं खायचं किंवा मुंग्या वाळव्या कशा खायच्या. कारण बाळाला माहीत नसतं, पहिल्यांदा ते म्हणजे बिळाच्या बाहेर आलेलं असतं आणि आतापर्यंत त्याने दूधच प्यायलेलं असतो तो आईचं. आणि मग बाळसुद्धा आईचं निरीक्षण करून हळूहळू वाळवी खायला शिकतो. आईलाही खूप आनंद होतो. पण थोड्याच वेळात काय होतं, तिला एका मनुष्याचा असा वास येतो. वास आल्यानंतर ती पटकन काय करते, बाळाला पोटाशी घेते आणि आपल्या शरीराची अशी गुंडाळी करते, एका चेंडूसारखी घट्ट. आणि थोडा वेळ खडकाच्या मागे अशी लपून राहते, आपल्या शरीराची गुंडाळी करून. मग तो वास दूर गेल्यानंतर ती काय करते, आपली शेपटी थोडीशी सैल करते आणि बाळाला बाहेर काढते. स्वतःही व्यवस्थित, म्हणजे जशी पूर्वी होती तशी होत. मग ती बाळाला समजवते. आपण मागच्या तासाला हे सगळं पाहिलं आहे, वाचलेलं आहे, पण तुम्ही कदाचित विसरला असाल म्हणून मी पुन्हा सांगते. तर मग ती काय करते, आई आपल्या बाळाला माणसाविषयी सांगते की काही माणसं आपल्या कल्पनेच्या पलीकडे वाईट असतात. ते काय करतात, आपल्या बिळाचा शोध घेतात किंवा घरट्यांचा शोध घेतात आणि शोध लागल्यानंतर मग ते उकरून काढतात. मग बिळ उकरून काढलं की आपण बाहेर येतो आणि मग आपल्याला ते बंदुकीने ठार करतात. मग आपलं मांस खातात आणि आपल्या शरीरावरची खवले ते विकतात. ओके ना? कुठे विकतात तर चायना जो देश आहे आपला, चीन, त्या देशामध्ये आपल्या खवल्यांपासून औषधे बनवली जातात. कारण त्या पेंगॉलिनच्या खवल्यामध्ये केराटीन नावाचं प्रोटीन असतं, प्रथिने असते. जे केराटीन प्रथिन आपल्या नखामध्ये असतं, आपल्या केसामध्ये असतं आणि गेंड्याच्या शिंगामध्ये असतं. तर त्या खवल्यापासून, खवले तर खाणार नाहीत ना, मांस खाणार त्या पेंगॉलिनचे. मग त्या खवल्यापासून चिनी लोक औषध बनवतात आणि आपल्या देशातील जे आहेत शिकार करणारे किंवा आंतरराष्ट्रीय तस्करी करणारे, त्यांना ती विकतात, खवले किंवा मांस, आणि खूप खूप पैसा कमवतात. मग आई आपल्या बाळाला हे सगळं समजवते आणि पुढे ती काय सांगते, पेज नंबर 93 पहा. लॉंग ॲगो, वेन ओनली ट्रायबल पीपल
लिव्हिंग इन द जंगल्स, खूप खूप वर्षापूर्वी, ज्यावेळेस फक्त ट्रायबल म्हणजे आदिवासी लोक जंगलात राहत होती. दे न्यू अबाउट अस, त्यांना आपल्याविषयी माहिती होती. हं? आदिवासी लोक जी जंगलात राहत होती खूप वर्षापूर्वी, म्हणजे शेकडो वर्षापूर्वी, त्यांना आपली माहिती होती. द सिच्युएशन वॉज नॉट सो बॅड, त्यावेळेस परिस्थिती इतकी वाईट नव्हती जेवढी आता आहे. आता जेवढी भीतीदायक परिस्थिती आहे जंगलामध्ये प्राण्यांच्या बाबतीत, तशी पूर्वी नव्हती. म्हणजे प्राणी पण घाबरलेले असतात, कधी त्यांची शिकार होईल त्यांनाही माहीत नसतं. दे टू किल्ड ॲनिमल्स बट नॉट फॉर ग्रीड. तर आई आपल्या बाळाला सांगते की ते जे आदिवासी लोक होते ते पण प्राण्यांची शिकार करत, पण नॉट फॉर ग्रीड. हां, तर नॉट फॉर ग्रीड, तर ते लोभासाठी शिकार करत नसत. आदिवासी काय करायचे, शेकडो वर्षापूर्वीचे कंदमुळं खायची, फळं खायचे ते, आणि कधी त्यांना वाटलं की मांस खावं, तर ते एखाद्या छोट्या प्राण्याची शिकार करून त्याचं मांस खात असत. पण ते लोभासाठी करत नसत. म्हणजे हल्लीचे शिकारी काय करतात, शिकार करतात, स्वतः मांस खातात, विकतात, खवले विकतात आणि पैसा कमवतात. तसं आदिवासी लोक करत नसत. नाव यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट ग्रीडी पीपल. तर आई सांगते की हे जे लोभी लोक आहेत आपल्या समाजामध्ये, हां, तर त्यांच्यापासून तुला स्वतःचं संरक्षण करायचं. बाळाला ती सांगते, कारण आता तू 1 महिन्याचा आहेस, पुढे पुढे तू मोठा होशील, मी तुझ्यासोबत नेहमी असेल किंवा नसेल, पण तुला स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे. हां, सच ॲज दोज वी स्मेल्ड जस्ट नाऊ. कोणती लोक, आत्ता आपल्याला ज्या लोकांचा वास आला, हां, ती लोक, तशी लोक आता ती दूर गेलेली आहेत. त्यामुळे आई आपल्या बाळाला समजवत आहे. वेन वी स्टेप आउट फॉर अवर नाईट टाईम वॉन्डरिंग, दे फ्लॅश हर्च टॉर्च लाईट्स टू स्पॉट अस. ती पुढे सांगते की ज्यावेळेस आपण रात्रीच्या वेळेस बाहेर पडतो, दिवसाच्या शिकाऱ्यांपासून भीती असते म्हणून बेंगॉलीज बाहेर पडत नाहीत, बिरातच राहतात. ते रात्रीच्या वेळेस बाहेर पडतात त्यांच्या अन्नग्रहणासाठी. तर हे शिकारीसुद्धा काही रात्रीच्या वेळेस शिकार करण्यासाठी जंगलातून फिरत असतात. तर जंगलात ते लाईट्स नसतात म्हणून ते मोठे मोठे टॉर्च घेऊन फिरत असतात. दोघं फिरत असतात, एकाच्या हातात टॉर्च असतो, एकाच्या हातात बंदूक असते. मग ते काय करतात, रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस आपण फिरत असतो किंवा आपण अन्न ग्रहणासाठी बाहेर पडतो, त्यावेळेस ते जे शिकारी आहेत ते काय करतात, असा प्रखर प्रकाश त्याचा टॉर्चच्या आपल्यावर टाकतात, आणि आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करतात. अँड देन शूट अस, आणि नंतर आपण त्यांना दिसलो की बंदुकीने आपल्याला शूट करतात, मारून टाकतात, विथ देअर गन्स, त्यांच्या बंदुकीने. These very same wicked people have destroyed our habitats. ती पुढे सांगते आई की ही जी दुष्ट लोकं आहेत त्यांनी आपली जी वस्त्या आहेत, आपल्या वस्त्या, म्हणजे आपल्या समाजातील काही बेंगॉलीज घरट्यात राहतात छोट्या आकाराची, त्यांची घरटी म्हणा, आपली बिळं म्हणा, त्या सगळ्या त्यांनी या दुष्ट लोकांनी नष्ट केलेल्या आहेत. अँड क्लिअर्ड अवे जंगल्स, एवढंच नाही तर जंगल तोड केलेली आहे. जंगल सगळे मोकळे केलेले आहेत किंवा साफ केलेले. कशा प्रकारे, तर झाडे तोडून, वृक्ष तोडून. तर हे वृक्षतोडीचा त्यांना काय फायदा होतो, खूप फायदा होतो. वृक्षाची लाकडं विकून त्यांना खूप पैसे मिळतात, पालापाचोळा विकतात, झाडांची पानं विकतात, कारण ती पानं गुरांसाठी पाला म्हणून विकत घेणारी लोक बरीच असतात. आणि मग जी जंगले रिकामी होतात तिथे रस्ते बनवतात, त्याशिवाय तिथे मोठ्या बिल्डिंग्स, टॉवर्स बनवतात, ते विकतात, त्या टॉवर्समधल्या खोल्या विकतात आणि खूप पैसा कमवतात. ओके, दीज व्हेरी सेम विकेड पीपल हॅव डिस्ट्रॉयड अवर हॅबिटट्स अँड क्लिअर्ड अवे जंगल्स. देअर्स नो रूम फॉर अस टू बिल्ड अवर होम्स. आणि पुढे आई सांगते की आता जंगलच राहिली नाही आहेत, त्यामुळे आपल्याला आपली घरं बांधायला जागाच नाही आहे, पिळं करायला पण जागा नाही आहे. देअर्स नो रूम फॉर अस टू बिल्ड अवर होम्स अँड टू
रोम अराउंड एनी मोर. आणि जंगलात कुठेही फिरायलाही आपल्याला जागा राहिलेलीच नाही, कारण जंगल आता राहिलीच नाही. लाईफ इज नाव फुल ऑफ हार्डशिप्स. हार्डशिप्स म्हणजे आपलं जीवन हे खूप कष्टदायक झालेलं आहे. हार्डशिप्स म्हणजे कष्टदायक. आपलं जीवन खूप कष्टदायक झालेलं आहे. यू कॅन नेव्हर टेल वेन समवन लर्किंग अराउंड माइट किल यू. लर्किंग अराउंड म्हणजे दडून बसलेला. तू सांगू पण शकत नाही की तू बिळाच्या बाहेर पडला असं कोणी दडून बसलं असेल. दडून म्हणजे लपून बसलेलं असेल तुला मारण्यासाठी, ह्याची तू कल्पना पण करू शकत नाही. बी वॉर्न बेबी, बी केअरफुल. आई पुढे सांगते, तर बाळा तू काळजी घे आणि सावध राहा. दिस मेन डोंट रिलीज, वी आर देअर हेल्पर्स. आता ही जी दुष्ट माणसं आहेत ना, ह्यांना समजत नाही की आपण त्यांचे कोण आहोत. आपण त्यांचे हेल्पर्स आहोत. आपण त्यांना मदत करतो एका प्रकारे. कशा प्रकारे? वी रिमूव्ह मिलियन्स ऑफ ॲन्ड्स अँड टर्माइट्स फॉर देम. आपण जंगलातील किंवा आपण परिसरातील लाखो किंवा शेकडो आपण मुंग्या आणि वाळव्या नष्ट करतो. कशा प्रकारे? कारण आपलं खाद्य म्हणजे मुंग्या आणि वाळव्याच आहेत. पँगॉलिन्सला दात नाही आहे, त्यामुळे ते मासे खाऊ शकत नाही, गवत किंवा पालापाचोळा खाऊ शकत नाहीत, मांस खाऊ शकत नाही. तर त्यांचं जे अन्न आहे काय? मुंग्या आणि वाळवी. तर त्या अन्नातून आपल्या परिसरातील लक्षावधी मुंग्या आणि वाळवी नष्ट होते आणि त्याचा माणसांना त्रास होत होता ना. त्यामुळे माणसांची आपण एक प्रकारे मदतच करतोय हे माणसांना कळत नाही. दे विल स्पेंड ह्यूज अमाऊंट्स टू डू दॅट देमसेल्व्स. आता माणसं काय करतील? त्यांच्या घरात म्हणा किंवा परिसरात खूप मुंग्या झाल्या, वाळवी झाली, तर ते नष्ट करण्यासाठी खूप पैसा खर्च करतात. कशा प्रकारे? तर त्याच्यावर औषध फवारणी करावी लागते ना. स्प्रे मारावा लागतो मुंग्यांना, मग त्या मरतात. किंवा वाळवीचं औषध मारावं लागतं. तर त्याच्यातून पण नाही मेले तर मग काय करावं लागतं? पेस्ट कंट्रोल करावं लागतं. त्याच्यासाठी भरपूर पैसा खर्च होतो. मग आपण मोफत माणसाची मदत करतो मुंग्या आणि वाळवी खाऊन. त्याच्यासाठी माणसांना भरपूर पैसा खर्च करावा लागतो. तरीसुद्धा त्यांना आपली किंमत नाही आणि ते आपल्याला सोडणार नाहीत. बट विल नॉट स्पेअर अस. पण ते आपल्याला काहीही सोडणार नाहीत. म्हणजे आपली शिकार करायची ते करणारच, असं आईला सांगायचं आहे. मे गॉड गिव्ह देम गुड सेन्स. आई पुढे म्हणते की देव त्यांना चांगली बुद्धी देव, सुबुद्धी देव. त्यांना जरा म्हणजे चांगला विचार करता येऊ दे आपल्याविषयी आणि आपली शिकार करणं ते थांबवू दे. बेबी वन मोर थिंग, देअर आर सम गुड पीपल टू. आता बाळाला आई पुढे सांगते की बाळा अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की काही चांगली लोकंसुद्धा समाजात आहेत. सगळीच लोक वाईट नाहीत, काही चांगली पण आहेत. दे नो आवर इम्पॉर्टन्स इन द फूड चेन इन नेचर. तर निसर्गाच्या अन्नसाखळीतील आपले स्थान आणि महत्त्व त्या चांगल्या लोकांना माहीत. निसर्गाच्या अन्नसाखळीतील आपले स्थान म्हणजे आपण काय करतो? मुंग्या आणि वाळवी नष्ट करतो, ज्याच्यापासून इतर प्राण्यांना त्रास होतो, माणसांना त्रास होतो. आणि अन्न जे शेतामध्ये वगैरे पिकतं त्याला पण मुंग्या लागल्या किंवा त्यांना पण कीड लागू शकते ना. आपण त्याच्यातून यांची काय करतो? सुटका करतो. आपण मुंग्या आणि वाळवी खाऊन निसर्गाच्या अन्नसाखळीला आपण मदत करतो. तर त्यामध्ये आपलं स्थान आहे, आपलं महत्त्व आहे, हे काही चांगल्या लोकांना समजतं. दे स्ट्राइव्ह टू मेक अवर लाईफ इझियर. तर अशी चांगली लोक आपलं आयुष्य सोपं जावं, सुलभ जावं म्हणून झटतात. काही चांगली लोक टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स. त्याचप्रमाणे आपली संख्या वाढावी असेही त्यांना वाटतं. सह्याद्री निसर्ग मित्र अँड अदर ऑर्गनायझेशन्स इन महाराष्ट्र. तर आई पुढे बाळाला सांगते की महाराष्ट्रामधील सह्याद्री निसर्ग मित्र
आणि इतर काही संस्था ज्या आहेत रन अवेअरनेस कंपॅनियन्स विथ द हेल्प ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. ते काय करतात तर वन विभागाच्या मदतीने जागृती मोहिमा काढतात. आता कदाचित तुम्हाला मुलांनो प्रश्न पडला असेल की आई पेंगॉलिन कशी बोलते आपल्या बाळाशी, एवढी तिला माहिती कशी. तर ॲक्च्युली ह्या पाठाचे जे लेखक आहेत भाऊ काडतरे ते निसर्गप्रेमी आहेत आणि ते स्वतः सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेत काम करणारे आहेत आणि त्यांनी हा पाठ लिहिलेला आहे. आणि त्या पाठातून ते असं दाखवतात की जणू काही पेंगॉलिन आई आपल्या बाळाला सांगते, पण त्यांना आपल्या समाजातील ही जी वाईट गोष्ट आहे ती लोकांच्या समोर आणायची आहे. ठीक आहे. दे होल्ड मीटिंग्स इन विलेजेस अँड अर्ज पीपल टू प्रोटेक्ट अस. तर हे सह्याद्री मित्र संस्थेमधली लोक काय करतात तर लोकांच्या सभा घेतात, मीटिंग्स घेतात आणि लोकांना उद्युक्त करतात किंवा लोकांमध्ये जागृती निर्माण करतात की त्यांनी आपलं काय केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. दे पुट अप पोस्टर्स विथ दिस मेसेजेस एव्हरीवेअर. आणि हा संदेश लिहून ते जिकडे तिकडे रस्त्यावर जिथे जिथे ज्यांना शक्य आहे तिथे पोस्टर्स लावतात. तुम्ही पोस्टर्स पाहत असाल ना, रस्त्यावर पोस्टर्स असतात पहा, असे मंत्र्यांचे, नगरसेवकांच्या घरी त्यांच्या वाढदिवसाचे वगैरे पोस्टर्स असतात किंवा सर्कशीचे पोस्टर्स असतात. असे पोस्टर ह्या संस्थेची लोक लावतात. कोणती संस्था? निसर्गमित्र सारखी इतर काही संस्था जे प्राण्यांच्या वाढीसाठी झटत आहेत, त्यांची शिकार होऊ नये म्हणून झटत आहेत, अशी संस्था. त्यामध्ये ते प्राण्यांची चित्र लावतात, त्यांच्याविषयी लिहितात की प्राणी आपल्याला कशा प्रकारे उपयोगी आहेत आणि आपण त्यांचं संरक्षण कसे केले पाहिजे. दे पुट अप पोस्टर्स विथ दिस मेसेजेस एव्हरीवेअर. ते जिकडे तिकडे असे संदेश लिहून पोस्टर्स लावतात. अँड हँड आउट पॅम्पलेट्स आणि त्याचप्रकारे लोकांच्या घरोघरी पत्रके पोचवतात. पॅम्पलेट्स म्हणजे पत्रके. त्यामध्ये पण त्यांचा तोच संदेश असतो, प्राण्यांची शिकार करू नये, त्यांना संरक्षण द्यावे. तर तुम्ही पण असे पॅम्पलेट्स बघितले असेल ना, पत्रक असतात पहा, लोकांच्या घरी घरी वाटले जातात किंवा रस्त्यावर उभं राहून कोणी वाटतात. समजा आता शाळेचा निकालाचा दिवस आहे तर शाळेच्या बाहेर उभे राहतात ना पॅम्पलेट्स घेऊन. ट्युशनचं कोणत्याही क्लासची जाहिरात असते किंवा युनिफॉर्म वगैरे कुठे मिळतात त्या दुकानांची जाहिरात असते. अशी पत्रकं प्राण्यांच्या संरक्षणासाठी ह्या संस्था लोकांच्या घरी घरी पोचवतात आणि रस्त्यावर वगैरे पोस्टर्स पण लावतात. दे ट्राय हार्ड टू पुट अप अ स्टॉप टू इंटरनॅशनल स्मगलिंग. आणि अशा प्रकारे इंटरनॅशनल स्मगलिंग म्हणजे आंतरराष्ट्रीय तस्करी थांबवण्यासाठी हे लोक खूप झटतात. कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय तस्करी? तर भारतातील प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस परदेशात पोहोचवणं, त्यांचे खवले पोचवणं, त्यापासून पैसा कमवणं, ही एक प्रकारची आंतरराष्ट्रीय तस्करी आहे. ती थांबवण्यासाठी ह्या संस्था झटतात. दे सेट अप मॉडर्न ट्रॅप कॅमेराज टू गेट अवर फोटोग्राफ्स अँड स्टडी अस. आणि ते काय करतात, मॉडर्न म्हणजे आधुनिक छुपे कॅमेरे त्या संस्थेची लोक जंगलामध्ये फिट करतात, जेणेकरून त्या कॅमेऱ्यातून त्यांना दिसतं की प्राणी कुठे कुठे फिरतात, कोणत्या वेळेस कोणते प्राणी जास्त बाहेर दिसतात आणि त्यांच्यावर हल्ला करणारे किंवा त्यांची शिकार करणारे कोण आहे ते त्यांना त्या कॅमेऱ्यातून दिसतं. आय डू होप दीज गुड पीपल विल सक्सीड इन देअर वर्क. आता ती आई सांगते पेंगॉलिन की मला असं वाटतं की ही जी चांगली लोक आहेत ना त्यांना त्यांच्या कामात यश मिळालं पाहिजे. आणि वाईट लोकांविषयी ती काय सांगते की देव त्यांना सुबुद्धी देव. अवर लाईफ विल बी इझियर अँड अवर कीथ अँड किन विल फ्लरिश. फ्लरिश म्हणजे वाढीस लागणे. अवर लाईफ विल बी इझियर म्हणजे आपलं आयुष्य त्यामुळे सोपं सुलभ होईल आणि आपली जी सगळे सोयरे आहेत किंवा आपल्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या वाढतील अजून आणि आपले
जे आपला जो समाज आहे म्हणा किंवा आपल्या प्राण्यांची जी जात आहे ती नष्ट होणार नाही. कम बेबी, दॅट्स इनफ फॉर टुडे. आई म्हणते, चल बाळा, आजच्यासाठी हे पुरेसं आहे. आज मी तुला जेवढं ज्ञान दिलं ते तू लक्षात ठेव. ओके. इट्स गेटिंग लेट. उशीर झालेला आहे, कारण ते रात्री बाहेर पडलेले ना बिळातून. आता त्यांची परत्याची वेळ झालेली आहे. डिड माय लव रेलिश द टर्माइट्स. माई बाळाला विचारते, माझ्या प्रिय बाळा, ज्या वाळवी तू खाल्ली, वाळवी जी खाल्ली ती तुला आवडली का? वाळव्यांचा फराळ आवडला का? वी विल रिटर्न हिअर टुमॉरो नाईट. तर उद्या रात्री आपण परत ह्या ठिकाणी येऊया, इथे खूप वाळव्या खायला मिळतात. नाव वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स. आणि आता दिवस उगवायच्या आधी आपल्याला घरी पोचायला हवं. खाली लिहिले पहा, भाऊ काढतरे, त्यांनी तो पाठ लिहिलेला आहे. आता पुढचं पेज बघा. पँगॉलिन फॅक्ट शीट. म्हणजे हे जे पँगॉलिन आहेत किंवा खवले असलेले मांजर आहेत त्यांच्याविषयी काही महत्त्वाची माहिती. ती माहिती 9 आकड्यामध्ये दिलेली आहे. फर्स्ट पहा, इंडियन पँगॉलिन इज इन्क्लुडेड इन शेड्यूल 1 ॲज पर इंडियन वाईल्ड लाईफ. म्हणजे भारतीय वन्यजीवन किंवा जंगली जीवन यांचं वर्गीकरण करताना पहिल्या टप्प्यामध्ये पँगॉलिनचं वर्गीकरण केलेलं आहे. इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. भारतामध्ये जंगली प्राण्यांना संरक्षण देण्यासाठी 1972मध्ये एक कायदा निघाला. त्यामध्ये पँगॉलिनला पहिल्या टप्प्यात घेतलेलं आहे. दॅट मीन्स दे एन्जॉय द सेम प्रोटेक्शन दॅट टायगर्स डू. याचा अर्थ असा की वाघ, जंगलातले जे मोठे मोठे वाघ आहेत त्यांच्या संरक्षणासाठी जो कायदा आहे तो सेम कायदा यांनासुद्धा दिलेला आहे. कोणाला? पँगॉलिन. म्हणजे वाघांना दिलेले संरक्षण सुद्धा पँगॉलिनला मिळालेले आहे. सेकंड, दे आर इन्क्लुडेड इन द रेड लिस्ट. आता हे जे पँगॉलिन आहेत ते लाल यादीमध्ये आहेत, म्हणजे महत्त्वाच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे. ऑफ एंडेंजर्ड स्पेसीज पब्लिश्ड बाय इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे इंटरनॅशनलसाठी आय, युनियनसाठी यू आणि सी आहे कन्झर्वेशन, नेचरसाठी आहे एन. तर आपल्या भारताच्या म्हणजे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन जागतिक संघटना जी आहे, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन जागतिक संघटनेमध्ये प्रकाशित केलेल्या धोक्यामध्ये ह्यांचा समावेश होतो, पँगॉलिनचा. म्हणजे ज्या प्राण्यांना धोके आहेत त्याच्यामध्ये पँगॉलिनचा समावेश होतो. 3. दिस इज द ओनली मॅमल टू हॅव स्केल्स ऑन द बॉडी. तर पँगॉलिन हा एकच असा सस्तन प्राणी आहे की ज्याच्या शरीरावर खवले असतात. सस्तन प्राणी म्हणजे काय? तर सस्तन प्राणी म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये नर मादी हे असतात. सस्तन प्राणी म्हणजे मादीच्या पोटात बाळाची वाढ होते आणि जन्मल्यानंतर ते बाळ मादीच्या दुधावर म्हणजे आईच्या दुधावर काही महिने जगतं. त्याला म्हणतात सस्तन प्राणी. तर सगळेच प्राणी हे सस्तन असतात. मनुष्य हा पण सस्तन प्राणी आहे, कारण स्त्रीच्या पोटात बाळाची वाढ होते आणि बाळाचा जन्म झाल्यानंतर काही महिने ते बाळ आईच्या दुधावर जगतं. त्याचप्रमाणे पक्षी जे आहे ते सस्तन नाही, कारण पक्ष्यामध्ये पण नर मादी असतात. पण जी मादी असते ती अंडी घालते, आपल्या शरीराची उष्णता त्या अंड्यांना देते, अंडी घरट्यात ठेवून काही दिवस, आणि मग त्या घरट्यातून पिल्लांचा जन्म होतो. त्या घरट्यातील अंड्यापासून त्या पिल्लांचा जन्म होतो. त्या आईला कळतं की अंड्यामध्ये पिल्लं तयार झालेली आहेत, मग ती चोचीने अंडं फोडून मग पिल्लांना बाहेर काढते. मग हे जे पक्षी वगैरे ते सस्तन नाही, कारण त्यांना दूध नसतं आईला. मग त्या पिल्लांना आई काय करते, आपल्या चोचीत
काही ना काही घेऊन येते आणि त्यांच्या चोचीत टाकते लहान असताना, अगदी सुरुवातीला. नंतर ते पिल्लं मोठी झाली किंवा त्यांच्या पंखात बळ आलं की मग ते उडून जातात घरट्यातून आणि त्यांना जे खायला मिळतं ते खातात. तर त्यांना असं म्हणायचं की पँगॉलिन हा एक असा सस्तन प्राणी आहे की ज्याच्या शरीरावर खवले असतात. बाकी कोणत्याही सस्तन प्राणीच्या शरीरावर खवले नसतात. द स्केल्स आर मेड ऑफ अ प्रोटीन कॉल्ड केराटिन. मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं ना, केराटिन नावाच्या प्रथिनांपासून त्यांचे खवले बनलेले असतात. अवर नेल्स, हेअर अँड रायनोज हॉर्न ऑल कन्सिस्ट ऑफ केराटिन. आता आपली ही नखं जी असतात ना, हातापायाची नखं, आपले केस, त्याचप्रमाणे गेंडा जो असतो, गेंडा तुम्ही चित्रात तरी पाहिला असेल, गेंड्याची जी शिंग असतात ना, ती शिंग, या सर्वांमध्ये ते केराटिन नावाचं प्रथिने असतं. जे प्रथिन केराटिन नावाचं त्या पँगॉलिनच्या खवल्यामध्ये असतं. ओके. द स्केल्स ऑन अ पँगॉलिन्स बॉडी comprise as much as 20% of its total body weight. आता ह्या पँगॉलिनच्या शरीरावर जी खवले असतात ना, खवले, त्यांचं वजन किती असतं? तर पँगॉलिनच्या वजनाच्या 20%. म्हणजे समजा पँगॉलिनचं वजन 100 किलो आहे समजा, तर त्याच्या 20% म्हणजे 20 किलो वजन फक्त खवल्यांचं असतं आणि राहिलेलं 80 किलो वजन त्या पँगॉलिनच्या शरीराचं असतं. समजा 100 किलोचा पँगॉलिन असतो असं नाही. 4. Pangolin scales are used in Chinese medicine and are in great demand. आता पँगॉलिनची जी खवले आहेत ना, त्यांचा उपयोग कशात करतात? तर चीनी लोक त्यांच्या औषधामध्ये करतात आणि चीनमध्ये त्या खवल्यांना खूप मागणी असते, कारण औषधामध्ये तिकडची लोक त्या पँगॉलिनच्या खवल्यांचा उपयोग करतात. त्यामुळे भारतातील जे तस्करी करणारे आहेत, स्मगलिंग करणारे आहेत, ते पँगॉलिनची शिकार करून त्यांची खवले चीनमध्ये पाठवतात आणि पैसा कमवतात. That has given rise to international smuggling of pangolin scales. त्यामुळे काय झालं, पँगॉलिनच्या खवल्यांचा उपयोग चीनी लोक औषधामध्ये करतात ना, त्यामुळे पँगॉलिनच्या खवल्यांचा आंतरराष्ट्रीय स्मगलिंगमध्ये समावेश होऊ लागला, तस्करीत ना, स्मगलिंग. However, it has been proven in many researches that keratin has no medicinal properties. आणि नंतर संशोधकांनी, शास्त्रज्ञांनी खूप संशोधन केलं आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की जे केराटिन त्या पँगॉलिनच्या खवल्यामध्ये असतं, त्याच्यासाठी त्याची शिकार होते आणि ती खवले मग चीनमध्ये पाठवतात. चीनची लोक म्हणजे तिकडचे शास्त्रज्ञ म्हणा, औषधामध्ये त्याचा उपयोग करतात त्या खवल्यांचा. पण नंतर अनेक संशोधनातून असं आढळलं की त्या केराटिनचा म्हणजे जे पँगॉलिनच्या खवल्यामध्ये असतं त्याचा काहीही औषधाशी संबंध नाही, म्हणजेच त्यामध्ये कोणताही औषधी गुण नसतो. 5. इंडियन पँगॉलिन्स वेट फ्रॉम 10 to 20 kg. तर भारतीय पँगॉलिन जे असतात त्यांचं वजन जवळजवळ 10 ते 20 किलो असतं. मी मगाशी म्हटलं ना, समजा 100 किलो, ते 20 किलोचे ते जवळजवळ असतात. आणि 20 किलोमध्ये 20% म्हणजे 100ला 20, तर 20ला किती, तर 4 किलो. 20 किलोचा जो तो पँगॉलिन असेल तर त्यातील 4 किलो वजन त्याच्या खवल्यांचंच असतं. फिमेल्स आर स्मॉलर देन द मेल्स. आणि पँगॉलिनमध्ये जी मादी असते फिमेल, ती नरपेक्षा दिसायला लहान असते आणि वजनाला पण कमी असते. देअर टोटल लेंथ इज 60 to 75 सेंटीमीटर. आणि त्या पँगॉलिनची एकूण लांबी किती असते, 60 ते 75 सेंटीमीटर. अँड द टेल इज 40 to 45 सेंटीमीटर लॉंग.
आणि जर त्यांची लांबी समजा 60 सेंटीमीटर आहे तर त्यामध्ये त्यांची शेपटी फक्त टोटल लांबी 60 सेंटीमीटर, फक्त शेपटी असते त्यांची 40 सेंटीमीटर. किंवा लांबी जर त्यांची टोटल 75 असेल सेंटीमीटर तर त्यांची फक्त शेपटी असते 45 सेंटीमीटर म्हणजे 45 सेंटीमीटर. म्हणजे शरीर जे असतं, शरीराचा भाग किंवा धडाचा भाग तो फक्त 20 सेंटीमीटरचा असतो आणि लांब लचक त्यांची शेपटीच असते. 6. One pangolin eats up as many as 7 crore ants or termites in a year. तर एक पँगॉलिन जो आहे, मादी असू दे किंवा नर असू दे, पूर्ण वर्षभरात 7 करोड एवढ्या मुंग्या किंवा एवढी वाळवी पूर्ण वर्षभरात खातो. 7. Even tigers and lions find it difficult to crack or eat a pangolin that has curled itself into a tight ball. आता तुम्हाला धडा शिकवताना मी सांगितलं आहे की जेव्हा धोका असतो, पँगॉलिनच्या लक्षात येतं की धोका आहे आपल्या जीवाला, त्यांना माणसांचा वास लवकर येतो, हो की नाही. तर धोका असेल ते पँगॉलिन काय करतात, पटकन आपल्या शरीराची गुंडाळी करून असं बॉलसारखं आपलं शरीर करतात. मग पुढे ते सांगितलेलं आहे की टायगर्स आणि लायन्स, वाघ आणि सिंह यांनासुद्धा पँगॉलिनने एकदा जर आपल्या शरीराची गुंडाळी केली आणि असं घट्ट बॉल तयार केला तर त्या वाघ आणि सिंहांनासुद्धा तो बॉल तोडून किंवा तो खणून त्यापासून त्या पँगॉलिनला खाणं शक्य नसतं. इतका टाईट बॉल ते पँगॉलिन बनवतात. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला धोका आहे शरीराला किंवा आपली शिकार होणार हे ऐकल्याबरोबर किंवा बघितल्याबरोबर किंवा समजल्याबरोबर पँगॉलिन आपल्या शरीराची गुंडाळी करून असा घट्ट बॉल बनवतात. आणि जरी वाघ सिंह त्यांच्या मागे लागले, त्यांनी पाहिलं की पँगॉलिन होता आणि आता त्याने आपल्या शरीराची गुंडाळी केलेली आहे, घट्ट बॉल झाले, तर वाघ सिंह काही करू शकत नाही, त्यांना तो फोडताच येतो, ते पँगॉलिनला खाऊ शकत नाही. आणि ते गेले निघून. पँगॉलिनला वास येतो की आता वास गेलेला आहे, मग ते आपले शरीर मोकळं करतात. ठीक आहे. 8. अ पँगॉलिन युजेस इट्स स्ट्रॉंग claws अँड टेल टू क्लाइंब अप अ ट्री. पँगॉलिन जे आहे ते आपले मजबूत ऑल्स म्हणजे नख, मजबूत नखांचा आणि आपल्या लांब लचक शेपटीचा उपयोग करतात झाडावर चढण्यासाठी. कारण झाडाचं जे खोड असतं ते लांब लचक असतं ना, जंगलातील झाडे उंचच्या उंच. मग ते आपल्या नखांनी ते काय करतात, ते झाडाचं खोड पकडून वर जातात आणि शेपटीने असं त्या खोडाला गुंडाळतात, म्हणजे आपली शेपटी गुंडाळतात जेणेकरून खाली ते पडू नये. समजा वाघ सिंह मागे लागले किंवा कोणतेही प्राणी मागे लागले तर स्वतःच्या बचावासाठी ते झाडावर भरभर चढतात. इतर प्राणी तर चढू शकत नाही. 9 अँड द लास्ट. पँगॉलिन्स हॅव अ वीक आयसाईट. आयसाईट म्हणजे दृष्टी. आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत 5, त्यामध्ये एक डोळा पाहण्यासाठी, कान ऐकण्यासाठी, नाक वास घेण्यासाठी, जीभ चव घेण्यासाठी आणि आपली त्वचा असते कशासाठी, स्पर्शासाठी, ज्यातून आपल्याला स्पर्श जाणवतो. मग ही जी आपली 5 आहेत काय ज्ञानेंद्रिये, सेन्स ऑर्गन्स, त्यामध्ये जो डोळा आहे ना, डोळ्याची आपल्याला दृष्टी असते. तर पँगॉलिन्स हॅव अ वीक आयसाईट बट अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ स्मेल. तर आपल्याला लेखक असे सांगतात की पँगॉलिनची जी दृष्टी असते ती थोडीशी कमी असते, म्हणजे ते पूर्णपणे आंधळे नसतात, त्यांची दृष्टी थोडीशी कमी असते, त्यांना कमी दिसतं. पण वास घेण्याचं जे इंद्रिय असतं नाक, ते त्यांचं खूप स्ट्रॉंग असतं. दिसायला त्यांना कमी दिसतं पण अगदी लांबचा सुद्धा वास त्यांना व्यवस्थित येतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा धडा संपलेला आहे. धडा मोठा असल्यामुळे 2 भागात मी पूर्ण केला, मागच्या बुधवारी आणि आजच्या बुधवारी. आता मागच्या बुधवारी मी तुम्हाला जी 2 पानं शिकवली ती सांगितलेलं ती वाचा, तुम्ही वाचलीच असतील. आजच्या तासाला राहिलेली 2 पानं फक्त न वाचता पूर्ण धडा तुम्हाला शांतपणे वाचायचा आहे, पेज नंबर 90 ते 94पर्यंत. ठीक आहे. मागच्या तासाला जो अभ्यास पाठवलेला तो फक्त थोडी मुलं करतात आणि पाठवतात. तर
एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला वार्षिक परीक्षा द्यायची आहे ना, त्यामुळे व्हिडिओ शांतपणे सगळ्या विषयांचे बघा, अभ्यास पाठवा आणि वाचन पण करा. चला तर मग आजचा आपला तास इथेच संपला. भेटूया आपण पुढच्या बुधवारी. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. ठीक आहे.